त्याच्यामागे काही वर्षापूर्वी एक सीन झाला होता, म्हणजे असं एक प्रसंग होता. त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबावर 302 ची केस केली होती. 302 खुनाचा आरोप केला होता आणि जी माझी 32 मार्कची लीड होती मेन्सला ती पण तुटली माझी आणि मी पूर्ण बाहेर पडलो. म्हणजे अख्ख्या प्रोसेस मधनं मी पूर्ण बाहेर पडलो. पण मार्गदर्शक होते, सहकारी होते सोबतचे, त्यांनी एवढा स्ट्रगल केलेला आपण पाहिलेला. आपलं तर काहीच नव्हतं, पहिलाच अटेम्प्ट होता. बाकीचे सर म्हटले अरे तू पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ग्राउंड पर्यंत इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला, शेवटी 6 मार्क्सची पोस्ट गेली माझी. हे खूप मोठी गोष्ट आहे. कितीतरी मुलांचं असं अख्खं हे करिअर गेलं की ते प्रिलिम पण नाही पास झाले. MPSC ची तयारी करायची आहे आणि त्यातून PSI व्हायचं आहे, वर्दी मिळवायची आहे, परंतु आर्थिक अडचण आहे, फीस परवडत नाही. अंगावरती गुलाल उधळून आई वडिलांची मान उंचावायची आहे, परंतु काय करावं सुचत नाही. आता काळजी नसावी. शेकडो PSI तयार करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यार्थी केंद्रित संस्था म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी आता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ध्येयवर्दी PSI स्कॉलरशिप टेस्ट. या टेस्टच्या माध्यमातून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारा वर्षातूनच एकदाच होणारा हा विशेष उपक्रमाची वैशिष्ट्ये: निवडक विद्यार्थ्यांना 70% सवलत, दरवर्षी 200 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ असेल. चाचणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. चाचणी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होईल, त्यामुळे घर बसल्या महाराष्ट्रातून कुठूनही ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. परीक्षेचा दिनांक आहे रविवार 20 मे 2024. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेचच एनरोल करून घ्यायचं आहे स्कॉलरशिप टेस्टसाठी, कारण ही संधी पुन्हा नाही. त्यासाठी नंबर्स आहेत 922601 8181 तसेच 8530 121002. सोबतच दिलेला QR कोड स्कॅन करा आणि एनरोल करायला विसरू नका. त्यासोबत प्रत्यक्ष व्हिजिट करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे इथे सुद्धा भेट देऊ शकता. विश यू ऑल द बेस्ट. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असं म्हटलं जातं. आपल्या संतांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे. परंतु ते करण्याचा निर्णय घेण्यासाठी जी ताकद लागते किंवा कोणतरी एक क्षण लागतो, तो क्षण फार महत्वाचा असतो. आणि आज आपल्या या PSI पॉडकास्टमध्ये असंच एक उदाहरण आलेलं आहे की त्यांनी या PSI पदी त्यांनी यश मिळवलेलं आहे. PSI ते झालेले आहेत. आकाश बळूबाई कर्ण सर्वदे आज आपल्या PSI पॉडकास्टमध्ये आलेत आणि आज त्यांचा प्रवास या PSI होण्याचा आपल्यासमोर मांडणार आहेत. आकाश, खूप खूप स्वागत आहे तुमचं PSI पॉडकास्टमध्ये. आता मी आधीच म्हटलं की केल्याने होत आहे रे, केलेची पाहिजे, बरोबर आहे. मग PSI होण्याची ही जी प्रोसेस आहे किंवा PSI हो तू असं तुम्हाला कोणी सांगितलं होतं का की काय मुद्दा आहे तो? सर, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं जेव्हा माझी 12वी झाली होती, तेव्हा वडिलांनी मला सांगितलं होतं की माझं त्यांचं स्वप्न होतं की मी PSI व्हावं. त्यांचं स्वप्न होतं? त्यांचं स्वप्न होतं. का बरं? त्याच्यामागे काही वर्षापूर्वी एक सीन झाला होता, म्हणजे असं एक प्रसंग होता. त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबावर 302 ची केस केली होती. खुनाचा आरोप केला होता आणि त्याच्यामध्ये जी मृत व्यक्ती होती ती एक गंभीर आजाराने मृत पावली होती. पण काही लोकांनी किंवा जे काय आहेत त्यांनी खोटे आरोप करून आमच्या फॅमिलीला, कुटुंबाला आतमध्ये टाकलं होतं. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण फॅमिली आतमध्ये होते. मी आणि आईच फक्त बाहेर होतो. मग तेव्हा झालं असं काही, जेव्हा ते तपास अधिकारी होते, कोणीतरी PSI जाधव म्हणून होते, तर मी कधी पाहिलं नाही त्यांना, माझ्या बाबांनीच पाहिले. मग त्यांनी जी ज्या केसमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट केली किंवा जो तपास केला, त्यांनी जी मेडिकल सर्टिफिकेट असतील किंवा बाकीच्या गोष्टी त्यांनी ज्या कोर्टात सादर केल्या की हे चुकीचा आरोप झालेला आणि खोटा आहे, ही फॅमिली निर्दोष आहे. त्याच्यामुळे माझे पप्पा त्यांना इतके इन्स्पायर झाले की कोणतंही आमच्या पाठीमागे बॅकग्राऊंड नसताना एक पोलीस अधिकारी किती चांगलं काम करू शकतो ग्राउंड लेवलला, हे त्यांच्या पुढे एक आदर्श होता. आणि त्यांनी माझे बाबा त्यांना म्हटले की जेव्हा माझा एक मुलगा आहे, मी पण तुमच्यासारखा त्याला प्रामाणिक अधिकारी बनवेल की जो गोरगरिबांची सेवा करेल किंवा गोरगरिबांना असं संकटात जो पोलीस प्रशासनाचा मोटिव्ह आहे की सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश, सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, ते सज्जनांचे रक्षण ते त्यांनी जवळून पाहिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू PSI हो. म्हणजे त्या ब्रीद वाक्याचा खरा अर्थ त्या जाधव साहेबांनी सिद्ध करून दाखवला. एखाद्या सिनेमामध्ये शोभेल असा हा क्षण आहे खरं तर. आणि PSI का व्हायचं याचं आत्तापर्यंत हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. कारण PSI झाल्यानंतर सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, म्हणजेच सद व्यक्तींचं रक्षण करता येतंय, खलांचा निग्रह करता येतोय. सत्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी PSI व्हायचं आहे. या एका स्वच्छ हेतूने तुम्ही PSI झालात आणि झाला सुद्धा. यासाठी खूप खूप अभिनंदन आमच्या सगळ्या टीम कडून आकाश. आणि खरंच खूप इन्स्पायरिंग आहे, खूप मोटिवेटिंग आहे. हे असं उदाहरण फार रेअर असतं. आता येऊयात या PSI होण्याच्या प्रोसेसकडे. मग तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, कसं झालं? सर, माझं पहिलं प्राथमिक शिक्षण 1ली ते 3री पर्यंत आमच्या गावी झालं, जिल्हा परिषद शाळा अंबाड म्हणून. आणि त्याच्यानंतर मी पुढचं शिक्षण 4थी ते 10वी पर्यंतचं श्रीराम माध्यमिक
विद्यालय भोसरीतून झालं. माझा चौथीपासून माझा पुढचा सगळा शिक्षणाचा जो प्रवास होता तो माझ्या आत्यांनी केलेला आहे, म्हणजे आत्यांसोबत झालेला आहे. आत्याकडेच राहिलो होतो मी. कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती सगळं? कौटुंबिक पार्श्वभूमी सर, माझ्या घरी आई वडील आणि 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. माझे बाबा आणि आई वीटभट्टीवर काम करतात. आमचा घरगुती वीटभट्टीचा व्यवसाय आहे. स्वतःचीच वीटभट्टी गावी, ते वीटभट्टीवर काम करतात. त्याच्यामुळे लहानपणी एक माझ्या समोर एक हे होतं की आपले आई वडील कष्ट करतात आणि अजूनही करतात ते. असं नाही की आता बंद झालेत, की एक जवळजवळ एक 20 वर्ष झालं वीटभट्टीचाच व्यवसाय आमचा घरगुती असल्यामुळे. मग घरीच विटा बनवणं, सकाळी पहाटे उठणं, कामाला जाणं, त्याच्यानंतर 11 वाजता विटा थापून येणं, त्याच्यानंतर परत दुपारी 2 वाजता जाणं आणि परत संध्याकाळी 7-8 वाजता येणं. हे सगळी प्रोसेस मी जवळून पाहिलेली आहे. मी कधी काम नाही केलं आणि त्यांनी मला कधी करून दिलं. कारण त्यांच्या समोर येतं की एक हे होतं की ह्याला आपण शाळा शिकवायची, ह्याला कुठला तरी अधिकारी बनवायचे. आणि ही पण गोष्ट माझ्या सतत आत्मसात होती किंवा लक्षात होती की आपल्याला कुठल्याही चुकीच्या मार्गाने न जाता आपल्याला अभ्यास करायचा, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, आपलं बेस्ट द्यायचं, रिझल्ट काही येऊ. अशी सुरुवात झाली. स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामधलं शिका हा फार महत्वाचा शब्द आहे. कारण शिक्षणामुळं कुठलीही सामाजिक परिस्थिती, कुठलीही सामाजिक अवस्था असेल ती बदलता येते. ते केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. आणि त्याचं महत्व तुमच्या आई वडिलांना होतं आणि त्यातून तुम्हाला त्यांनी शिक्षित केलं. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की तुला व्हायचंय तर PSI व्हायचंय. हो, PSI. पण ते थोडं लेट सांगितलं मला. 12वी नंतर आधीपासून असं काही प्रेशर नाही टाकलं. बरोबर, ते पण बघा म्हणजे किती महत्वाचं आहे. हो, त्यांनी थोडं उशिरा सांगितलं की म्हणजे माझं असं काही टार्गेट नव्हतं की PSI व्हायचंय. तुमचं स्वतःचं काय टार्गेट होतं? माझं काय असं टार्गेटच नव्हतं की काय करायचं. ते लहानपणी तुम्हाला असं काहीतरी म्हणजे काय भांडखोर वगैरे असं काही? खोडसर होतो मी. गावी भांडणं करायचो. जेव्हा मी 3रीला होतो किंवा 2रीला होतो, भांडण करायचो आणि घरी रडत यायचो. गावी सगळे शिक्षक म्हणजे थोडे आपल्याला सांभाळून घेतात. मग मी भांडण करून घरी यायचो आणि आजीला घेऊन जायचो मला मारलं म्हणून असं सांगायला. मग आजी यायची, सगळ्यांना अशी ओरडायची, शिव्या द्यायची, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना. आणि मग माझा असाच प्रोग्राम चालला होता. सतत भांडणं व्हायची, ह्याला मारलं, त्याचं डोकं फुटलं, माझं डोकं फुटलेलं आहे बऱ्याच वेळा. मग बाबांना असं वाटलं की हा काही कामाचं नाही, ते धिंगाणाच घालणार आहे हा, मग ह्याला पुण्याला लावून देऊत. मग आत्याकडे मला पाठवलं. तिथून मग थोडंसं तिथून पुढे मग मला मग शिक्षक शाळेत इथे माझे जे प्राथमिक शाळेचे शिक्षक होते, श्रीराम प्राथमिक विद्यालय भोसरीतले, ते खूप सपोर्टिव्ह होते. त्या मॅडम झाले, सर झाले, त्यांनी खूप सांभाळून घेतले. माझं पाया भक्कम केला की एक विद्यार्थी कसा असावा. आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय. हो, त्याच्यामुळे 10वी पर्यंत खूप चांगले नाही म्हणतात, पण माझ्यासाठी चांगले मार्क्स पडले. 74% पडले होते 10वीला. त्याच्यानंतर 12वीला मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. तेव्हापर्यंत मला काहीच आयडिया नव्हती की आपल्याला PSI व्हायचं. कॉमर्समध्ये मला चांगले मार्क्स पडले. मग बाबांनी सांगितलं स्वतःहून की पुढे काय कसं करायचंय, की CA वगैरे होतोय की काय कॉमर्समुळे, पुढे बँकिंगचे प्रिपरेशन करायचंय का. मी म्हटलं मी असं काही ठरवलेलं नाही, मी आता ऍडमिशन घेणार आहे फर्स्ट इयरला कॉमर्सने. मग ते म्हटले बरं ठीक आहे, तुला घ्यायचं असलं घे. मग मी म्हटलं तुमची काय इच्छा आहे का. मग ते म्हटले तू PSI हो. मग तो सीन आधीच होता जो आमच्या फॅमिलीवर, कुटुंबावर आलेला होता. पण मला त्याच्या मागचं हे रिझन माहित नव्हतं की ते का मला म्हणत आहेत की PSI का. मग त्यांनी मला असं सांगितलं की अरे ते PSI जाधव होते. तेव्हा मी त्यांना पण शब्द दिला होता की असं आहे म्हणून, तर तू हो. मग ते माझ्यासाठी खूप इन्स्पायर होतं की नाही, पोलीस प्रशासनाचं नाव आहे आता की पोलीस काम करत नाही, टाळाटाळ करतात. जे असेल काही निगेटिव्ह इमेज आहे ती माझ्यासाठी एकदम पुसली गेली की नाही, असं नाही की असतीलही काही लोक, पण चांगल्या प्रामाणिकपणे काम करणारे लोक प्रशासनात आहेत. त्याच्यामुळे मग मी झोकून दिलं इकडे. आणि 12वीला मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. आणि प्रथम म्हणजे फर्स्ट इयर पासूनच मी अभ्यास चालू केला. फर्स्ट इयर पासून? हो, फर्स्ट इयर कसं काय केलं सुरू, काय वाचायला लागले फर्स्ट इयर पासून? फर्स्ट इयरला सर मी स्टेट बोर्डची बुक्स घेतली, मार्गदर्शन भेटले मित्रांचं. जे मी लायब्ररी जॉईन केली भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्र. फर्स्ट इयरला जॉईन केली, ऍडमिशनही घेतलं, कॉलेजला जायचो. पण मग कॉलेज करून आलो की मी दुपारी 11:30-12 वाजता कॉलेज करून यायचो. आणि मग अभ्यासाला चालू केलं. पेपर वाचणं झालं रेग्युलर. त्याच्यानंतर जे स्टेट बोर्ड आहेत रेफरन्स बुक, पहिल्यांदा मी एक वर्ष, कारण माझ्याकडे भरपूर वेळ होता, माझ्या बॅक ऑफ द माइंड हे होतं की माझ्याकडे भरपूर वेळ, त्याच्यामुळे मला स्लो जायचं. असं नाही की मला कुठलं प्रेशर आहे की 6 महिन्यात एक्झाम आहे, आता काय आली परीक्षा ते नव्हतं माझ्याकडे. मी एक ती प्रोसेस एन्जॉय केली. सिलेबस मोठा आहे आपल्यात, काही वादच नाही. तो असा तुकड्यांमध्ये विभागला गेला की मी एक महिनाभर निवांत पुस्तक वाचायचो. हिस्ट्री पुस्तक महिनाभर निवांत वाचायचं. म्हणजे ती सगळी
जेव्हा मी नंतर ह्याचा फायदा असा झाला की जेव्हा मी नंतर हिस्ट्रीचं डिस्कशन वगैरे करायला बसायचो, जेव्हा जे माझ्याकडे नॉलेज होतं, जी म्हणजे माझ्याकडं जो साठा होता वाचनाचा, की हिस्ट्रीत बऱ्यापैकी कसं स्टोरी असते, मी सगळी स्टोरी मित्रांना सांगायचो बसल्यावर ग्रुप डिस्कशनला, की नाही असं असं झालं होतं, हे असं असं सीन आहे, त्याच्यामुळे हे आन्सर असू शकतं, की हे तर गेलेच नव्हते. म्हणजे असं मला थोडं मंगल पांडेचा सीन होता, किंवा आपले ते स्वतंत्र सेनानी बापट, आपले सेनापती बापट, ते बॉम्ब वगैरे बनवायला गेले होते अमेरिकेत, त्याच्यानंतर रशियाला गेले, असं म्हणजे मला मुळशी सत्याग्रह त्यांचा रोल असा आहे की म्हणजे सगळीकडे आहेत, म्हणजे ते कामगारांच्या ह्याच्यामध्ये पण त्यांचे क्रांतिकारक पण आहेत, समाजसुधारक पण आहे, अस्पृश्यतेविरुद्ध पण त्यांनी म्हणजे काम केले. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मला माहित होत्या जेव्हा मी, कारण ह्या गोष्टी शांतपणे अभ्यास केल्याचा हा परिणाम होता की सर्वांगीण अभ्यास झाला, असं तुमच्यावर प्रेशर नसायचं की इतकं टार्गेट आहे असं वगैरे. म्हणजे आता जे विद्यार्थी खरं तर स्पर्धा परीक्षा करू इच्छित आहेत, 11वी 12वी आता ते करतायत आणि त्यासोबत आता जे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हीच योग्य वेळ आहे अभ्यासाला सुरुवात करण्याची. आणि त्यासाठी आता आपण परत, आता तुम्ही FY मध्ये ते केलं, SY मध्ये काय केलं? SY मध्ये झालं काय सर, मला आता फर्स्ट इयरला म्हणजे माझं बेसिक क्लिअर झालं होतं की स्टेट बोर्ड झालं, किंवा मी पेपर पण बघायचो जे PYQ होते पाठीमागच्या वर्षाचं, त्याच्यामुळे मी थोडा अपडेट पण होतो. असं नव्हतं की मी पेपरच बघत नव्हतो. त्याच्यामुळे मी सेकंड इयरला काय केलं की रेफरन्स बुक वाचायला घेतले, त्याच्यात मला असं समजलं की काय काय विषय माझे वीक आहेत. आता मी BA बॅकग्राऊंड असल्यामुळे आर्ट्समुळे माझं सायन्स वीक होतं, त्याच्यानंतर गणित वीक होतं, मॅथ रिजनिंग वीक होतं. मग त्याचे मी क्लासेस केले, सेपरेट क्लासेस केले, SYलाच ऑनलाईन घेतले किंवा ऑफलाईन घेतले. त्याच्यामुळे काय झालं की ते माझे सगळे स्ट्रॉंग पॉईंट क्लिअर झाले. त्याच्यानंतर मला एक आयडिया होती की मी मेन्सला गेल्यानंतर माझं इंग्लिश पण कच्चं आहे, मग मी इंग्लिशचाही क्लास करून घेतला. त्याच्यामुळे फायदा असा झाला की BA सेकंड इयरला मी सगळा क्लिअर होतो, म्हणजे जरी मला काही येत नसलं तरी त्याचे मला योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी त्या फील्डमध्ये म्हणजे मला समजलं होतं की अरे असं आहे म्हणून. हा फार महत्वाचा मुद्दा आहे BA BCom वाल्या विद्यार्थ्यांसाठी की त्यांना सायन्स फार टफ जातो. हो बरोबर आहे. मग ते सायन्सला तुम्ही कसं ओव्हरकम केलं? सायन्स स्पेसिफिक माझं विकच होतं. सायन्समध्ये आता BA बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ती सायन्सची नावं बघतो आपण, जी खूप मोठी मोठी असतात, ती वाचायला पण थोडी टफ जातात, ती लक्षात ठेवायची असते, तर एक्झाम मध्ये त्याचं उत्तरही काढायचं असतं आपल्याला. त्याच्यामुळे मी त्याचा सराव आणि योग्य म्हणजे क्लासेस लावला आणि ते नोट्स वगैरे बारीक म्हणजे शॉर्ट नोट्स काढून त्याचं सतत रिव्हिजन करायची. चहाला गेले एखादं अवघड नाव असलं ते सतत रिपीट करायचं, त्याच्यावर प्रश्न कसा आलाय तेही बघायचा. म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, त्याचे काय फॉर्म्युला असतील, गणित असतील सायन्सवर छोटी छोटी, त्याच्यावर म्हणजे तिथं लगेच उत्तर निघतं. त्याचा एक फॉर्म्युला आपल्याला सोपे गणित असतात, एवढे केलं तर सोपं असतं. मग ते छोट्या छोट्या गोष्टी, तो असं नाही की सायन्सला मला 15 मार्क्सला सायन्स असतं कंबाईनला, म्हणजे माझ्या वेळेस होतं असं नाही की 15 घ्यायचे, पण ठीक आहे 10 तर घेऊयात, बाकीचे माझे विषय स्ट्रॉंग करूयात. आता इथे 10 तर घेऊयात, 11 घेऊयात, 9 तर घेऊयात, म्हणजे काही ब्लँक सोडण्यापेक्षा काहीतरी घेऊयात त्याच्यामध्ये. कारण असं नाही की सगळे 15चे 15 प्रश्न अवघड असतात, 8-10 असतात किंवा काही असतील, जे अवघड आहे त्याच्यातले 1-2 तर घेऊयात. सोपे पण चुकले नाहीत पाहिजे, सोपे चुकलेच नाहीत पाहिजे. त्याच्यामुळे मला सायन्सला असा फायदा झाला की PYQ सराव आणि जे माझे नोट्स होत्या, मायक्रो नोट्स, जे क्लासेसमध्ये किंवा कुठूनही काढलेले तयार केलेल्या होते छोट्या, मी त्याच रिपीट वाचत गेलो आणि त्याचा फायदा झाला. रिव्हिजनचं फार महत्व आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. आता तसाच एक न्यूनगंड आहे परत आर्ट्स आणि कॉमर्स वाल्यांचा की मॅथ रिजनिंग. आणि आता मॅथ रिजनिंगचं बदलत्या परीक्षा पद्धतीमध्ये फार महत्व वाढले, प्रिलिम्सला आलंय, आता मेन्सला पण आलंय. मग ते कसं टॅकल करायचं? सर सराव खूप महत्वाचा आहे. कारण मी मॅथ रिजनिंगला असं म्हणणार नाही की तुम्ही हेच पुस्तक वाचा तेच पुस्तक वाचा, किंवा पण त्याच्यामध्ये काय तुम्ही जे मागचे पेपर आहेत पॅटर्न फिक्स आहे आपला सर, असं नाही की पॅटर्न बदललेलं आहे. पॅटर्न एक स्पेसिफिक आपण प्रश्न बघितले तर त्या स्वरूपाचे प्रश्न पुढे विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही दुपारचा वेळ कसा झोपेचा वेळ असतो, तुम्ही झोपही काढा, असं नाही म्हणत तुम्ही झोप नका काढू, पण दुपारच्या वेळेत काय होतं की थोडा आळस मूड असतो आपला, वाचन कसं आपल्याला कॅच होत नाही. त्याच्यामुळे दुपारच्या वेळेत तुम्ही 1-2 तास मॅथ रिजनिंगचा सराव केलाच पाहिजे, असं माझं मत वैयक्तिक आहे. कारण त्याच्यामुळे काय होईल, तुमचा तो वेळ पण युटिलाइज होईल आणि नंतर तुम्ही चहाला वगैरे गेल्यानंतर फ्रेश होऊन त्याच्यानंतर तुम्ही GS वाचन करू शकता. पण दुपारी रोज सराव केला पाहिजे, थोडाफार तर केला तुम्ही ते मॅथ रिजनिंगचं दुपारी त्या पद्धतीनं टॅकल केलं त्याला. आणि मग अंतिम ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्स दिली, पहिली प्रिलिम्स तुम्ही कधी दिली? पहिली प्रिलिम्स सर मी 2020चा फॉर्म भरला होता. कोरोनामुळे मला कोरोनामुळे झाला असं काही, जी मी फॉर्म भरला नोव्हेंबरमध्ये 20ला, नोव्हेंबरमध्ये माझी डिग्री झाली आणि त्याच्या वेळेस मार्चमध्ये
कोरोना आला. हा बरोबर, प्रिलिम पुढे गेली. प्रिलिम पुढे गेली. त्या जो वेळ होता तो माझा जो ग्रुप, त्यावेळेस माझा आधीच ग्रुप बनला होता, त्या ग्रुपमध्ये आम्ही एवढा शांततेत अभ्यास केला. धीरज सर असतील, प्रमोद डोबळे सर असतील, जे आता PS आहे, धीरज सर पण माझ्यासोबत PS झाला होता, ते म्हणजे माझे गुरु आहेत. म्हणजे ते 2017ला जेव्हा ते काटावर PSI होऊन राहिले होते, जेवढे त्यांना मार्क सिलेक्टेड बट नॉट रेकमेंडेड, ते जेव्हा मी तयारी सुरू केली 2017ला, म्हणजे असा व्यक्ती भेटला की जो शेवटच्या टप्प्यापासून पहिल्या टप्प्यावर आलेला आहे. मी पहिल्या टप्प्यावर होतो, की मला मार्गदर्शन एवढं स्ट्रॉंग भेटलं की मी त्यांना ब्लाइंडली फॉलो केलं. हे सुद्धा पण महत्वाचं आहे की एक चांगला मेंटॉर तुम्हाला आयुष्यामध्ये आला. जसं धीरज सर तुमच्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनी एक मार्ग सुनिश्चित करून दिला की याच मार्गाने तुला जायचं आहे, आणि ते तुम्ही ब्लाइंडली फॉलो केलं. आणि ते जसं सांगतील की कुठले रेफरन्स बुक वाचायचे, कसे वाचायचे, कारण आम्ही डिस्कशन करायचो. डिस्कशन करताना असं व्हायचं की माझं नवीन पुस्तक असायचं, नवीन कोरं एकदम नवीन घेतलेलं, 2008 होतं 18ला, आणि सरांचं जुनं असायचं. आणि सरांनी काय करायचं, अंडरलाईन केलेलं महत्वाच्या, त्याच्यानंतर त्यांना जे योग्य वाटेल जिथे PYQ विचारलाय अंडरलाईनला तिथे PYQ असं लिहिलेलं. त्याच्यानंतर त्यांनी महत्वाचे जे कोपऱ्यात असे नोट्स काढलेले, जेव्हा डिस्कशन करत होते सर सगळे सांगायचे आणि मी सगळे लिहून घ्यायचो माझ्या पुस्तकात. म्हणजे ज्यांनी त्याच्या आधी त्यांनी जे 4-5 पुस्तकं वाचली आहेत किंवा पेपर वाचलेत किंवा PYQ वाचले, नोट केली, ती ज्यांनी मेहनत केली, की गरजेचं नाही ना की प्रत्येकाला ठेच लागणं गरजेचं आहे, की एवढे आपले सहकारी असतील, शिक्षक असतील, मार्गदर्शक असतील, त्यांचा तुम्ही घ्या ना, लाज कशी, चांगल्या गोष्टी घेण्याला लाज कशाची. त्याच्यामुळे मी त्यांना फॉलो केलं. आणि त्याचा फायदा असा झाला की सर, मी जे राज्यशास्त्र होतं आपलं इंडियन पॉलिटिक्स, त्याच्यामध्ये मला पैकीच्या पैकी मार्क पडायचे. क्या बात आहे, पैकीच्या पैकी. आणि इतकं भारी झालं होतं ना ते कोरोनामध्ये मी त्याचा सतत रिव्हिजन केली. इतकं स्ट्रॉंग झालं की GS मध्ये मार्क्स जायचे नाहीत. जेव्हा प्रिलिमचा 2020चा रिझल्ट आला त्यावेळेस मला वाटतं जे मेरिट लागलं त्याच्यापेक्षा 5-10 मार्क्स आम्हाला सगळ्यांना जास्त होते. बरोबर आहे, की इतकी म्हणजे आमची तयारी झाली होती. त्याच्यामध्ये पेपर सॉल्व्ह करून आलो, ग्रुपने पेपर सॉल्व्ह करायचो आम्ही, की एका लाईनीत सगळे बसायचो. जे असं डेस्कवरती आपल्या लायब्ररीमध्ये सेम म्हणजे डेस्क होती, 7-8 जण लाईनीत बसायचो. टाइम 11चा स्टार्ट करायचा आणि आन्सर सगळे एका लाईनीत पेपर सॉल्व्ह करायचो. त्याच्यामुळे काय झालं की जो प्रेशर असतो, की पहिले 8-10 दिवस प्रेशर जाणवला की आपण सोबत बसलोय, अरे ह्याला पण हा जास्त मार्क पडतोय, हे पण माझा कव्हरच होत नाही, माझा स्कोरच कमी होतोय, हे पहिले 8-10 दिवस प्रेशर आला आम्हाला. आणि त्याच्यानंतर असं झालं की आमची कॉम्पिटिशन लागली एकमेकातच, की हा कसं काय चुकला तुझा, हा तर वाचलेला आहे, तो कसं काय चुकला, अरे हे गणित तर आपण केलं होतं ना. म्हणजे आमचं असं डिस्कशन सुरू झालं. चहाला जाईल, मग माझा मित्र प्रमोद सांगायचा चहाला वगैरे, अरे तो किती सोपा प्रश्न होता, तुझं कसं काय चुकला. मग आता वाचन तर सगळे आम्ही करायचो, सगळेच करतात महाराष्ट्रातली सगळीच मुलं तीच पुस्तक, पण तो अँगल वाचलं तरी चुकतंय, म्हणजे काहीतरी चुकतंय आपलं. बरोबर ना, चुकण्यामागची जी प्रोसेस आहे, का चुकलं म्हणजे एक तर वाचलेलं होतं परंतु तरी पण चुकलं, नेमकं काय चुकलंय याचा शोध तुम्ही घेत होता. काय चुकलं याचा शोध घेत होतो. आणि कसं आपण आठवताना पण एखादी चुकीची गोष्ट कोणत्या अँगलने विचार केल्यानंतर ती चुकते. जर आपण आता मी एखादा प्रश्न सॉल्व्ह केला जो मी वाचलेला आहे, पण एकदम पटकन आन्सर क्लिक केलं की अरे हे माहितीये मला, पण नंतर समजतं अरे तो चुकलंय, प्रश्न वाचण्यातच गलती झाली. प्रश्न वाचण्यात गलती, विचारलंय काय, हे काय प्रश्न बरोबर विचारलंय की चुकीचं विचारलंय, ह्या गोष्टी सगळ्या आम्ही रोजच्या सरावातूनच सुधारत गेलो, चुका या सगळ्या. त्याच्यामुळे जेव्हा ऍक्च्युअल पेपरचा वेळ आली त्यावेळेस आम्हाला असं वाचलंच नाही, तो सरावासारखाच निघून गेला. त्याच्यानंतर बाकीची पोरं सगळे असे कट ऑफ कॅल्क्युलेशन करत होते, मार्केट मधले व्हिडिओ बघत होते की कट ऑफ किती लागले, आणि जेव्हा जेवढं प्रिडिक्शन करत होते त्याच्या 5-5, 10-10 मार्क आम्हाला जास्त होते. त्याच्यामुळे फायदा असा झाला की आम्ही लगेच तयारी त्याच दिवशी सुरुवात केली की आपल्याला असं करायचंय. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगायला मला हे होईल की सर, आमचे धीरज सर म्हणायचे की रविवारी सुट्टी घे, हे घे. मला नाही घेऊच वाटत नाही, मला भीती वाटायची. नाही सरांना हा अनुभव झालेला अभ्यास त्यांनी दिलेला आहे, कारण माझी पहिलीच मेन्स होती ना, त्याच्यामुळे एक भीती होती मनात की नाही इथं आपला स्कोर आला पाहिजे. आपल्याला काय दुसऱ्याला लेक्चर नाही देत बसायचं की माझ्या एवढ्या मेन्स झाल्यात म्हणून. आपल्याला कारण मेन्सची संधीला तुम्हाला योग्य मार्गदर्शन गरजेचंच आहे सर. कॉम्पिटिशन एवढी मोठी आहे, स्पर्धा एवढी, आपली जी सोबतची मुलं नसतात. आता जेव्हा मी मेन्स देत होतो तेव्हा माझं वय 21 होतं, म्हणजे जेव्हा 2020ची, आणि माझ्या सोबतचे बाकीचे पोर होते त्यांचे वय 26, 28, 29, 30 अशी होती, म्हणजे मोठी मुलं होती. त्याच्यामुळे माझ्या मनात भीती होती की ते काय, ते करू दे टाइमपास, त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे मेन्सचा अनुभव आहे, ते पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला हे पहिल्या ह्याच्यामध्येच क्रॅक करायची, चांगला मला जरी क्रॅक करायचं हे डोक्यात असलं तरी मला
माझ्या मनातून ही तयारी होती की कुठला आपला विषय बॅक नाही राहिला पाहिजे, की कुठल्या विषयात मी कमी नाही राहिलो पाहिजे, की ऐन टाइमला परीक्षेत गेल्यानंतर मला असं नाही वाटलं पाहिजे की अरे ह्याला मला माहित होतं मी याची तयारीच नाही केली. बरोबर. मी रिस्क घेऊन नाही मी गेलो कुठेच, योग्य मार्गदर्शन गेलो. कारण बऱ्याचदा असं होतं की आता मी मेन्सला म्हणजे ह्याची शाश्वतीच नाही की मी पुढच्या वर्षी मेन्सला असेल. त्याच्यामुळे मी कुठलीही अशी कमतरता नाही सोडली. सगळा पेपरचा सराव केला, टेस्ट पेपर सॉल्व्ह केल्या, त्याच्यानंतर योग्य क्लासेसचं मार्गदर्शन घेतलं. आणि मग जेव्हा मेन्स दिली तेव्हा चांगला स्कोर आला. 2020ला जेव्हा मी ग्रॅज्युएशन झालो इकडे, आणि इकडे प्रिलिम्स मेन्स आणि ग्रॅज्युएशन झालं, ह्या टप्प्यावरती मला यायचंय आणि तो फार महत्वाचा मुद्दा आहे आता माझा. खरं तर आता तुम्ही म्हणलात की मी कुठल्याही विषय तिथं अभ्यासात एमपीएससी बॅकग्राऊंड देत नव्हतो, परंतु ह्या अभ्यासामध्ये तुम्ही एकदम डुबून गेलाय असं दिसतंय सगळं. एकदम ह्या तन्मयतेने करताय, समरसतेने करताय. पण FY SY TY याचा पण एक विद्यापीठाचा अभ्यास आहे, ती डिग्री मिळवणं सुद्धा महत्वाचं आहे. मग ते कसं मॅनेज करत होतं? सर डिग्रीचा विषय असा होता की जे BA डिग्री मी मुद्दामून घेतली होती कारण मला MPSC करायची होती. BA डिग्री मध्ये जे भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, बाकीचे जे सब्जेक्ट मराठी असेल किंवा बाकीचे समाजशास्त्र, स्पेशल होता कोणता? माझा इकॉनॉमिक स्पेशल होता. हे कसे मला उलट जास्त फायदा झाला त्याचा, कारण मी जे ते वाचत होतो तिकडे. ते पेपर कसे पास केले तुम्ही? ते पेपर सर त्याचाही अभ्यास करायचोच मी, पण त्याचा कारण जो त्याचा सिलेबस होता तो ऑलरेडी इकडे कव्हर झालेला होता. थोडाफार एखादा एशियंट असेल किंवा जगाचा भूगोल असेल ते तिकडे असायचं, त्याची एक आयडिया तेही वाचन करायचोच मी. कारण असं नाही की बाबा तिकडे एकदम माझं अकॅडमिक दुर्लक्ष नाही केलं. तिथेही मला चांगले मार्क पडले, 78.80 असे काहीतरी मार्क्स आहेत मला. त्याच्यामुळे मग तिकडे अभ्यास केला, तिकडे चांगले मार्क्स घेतले, तिथे अजिबात दुर्लक्ष न केले अकॅडमिक इयर असल्यामुळे. त्याचा फायदा असा झाला की पॅरलल गोष्टी झाल्या मला त्या, की ह्याचा फायदा इकडे झाला आणि ह्याचा फायदा इकडे झाला. मला बाकीचं दुर्लक्ष म्हणजे की असं नाही की स्पेशल मला इकडे मेळ घालला. जे आता विद्यार्थी FY पासून तयारी करण्याचा विचार करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी हे फार महत्वाचं आहे, कारण तुमच्या डिग्रीला महत्व आहे. कारण पदवी ही अर्हता आहे स्पर्धा परीक्षा करण्याची, त्यामुळं डिग्रीकडे सुद्धा दुर्लक्ष करून जमणार नाही. जसं सरांनी केलं तसं तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने डिग्रीच्या त्या सगळ्या अभ्यासाकडे बघा. आता परत येऊयात जिथून मी तुम्हाला कट केलं होतं तिथपासून मेन्सच्या तयारीकडे तुम्ही सांगत होतात की कसं पद्धतीने तुम्ही तिथे उतरला होता. मेन्सची तयारी सर बघा, जेव्हा मेन्स क्वालिफाय झालो त्यावेळेस मी पहिले क्लासेस लावून घेतले, कारण मी फ्रेश होतो. मला माहित होतं की सोबतची मुलं आहेत, सोबत डिस्कशन करतोय, पण एखादा तज्ञ असा असावा की जो ह्या प्रोसेसला उघडून पिले नाही, की कोणताही असो, कायदे तज्ञ असो किंवा मराठीचा एखादा शिक्षक चांगला असू द्या, चांगले शिक्षक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. त्यांनी 10-10, 15-15 वर्ष या फील्डमध्ये घातलेले आहेत, त्यांचं तुम्ही कसं म्हणू शकता की काही गरज नाही. प्रिलिम पास झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही पोस्ट भेटले. प्रिलिम सोबत तुम्हाला असे मुरलेले कॅन्डिडेट असतात तिथे. आता खरी स्पर्धा इथे तुमचा कस लागणार आहे, इथे प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला मागच खेचणार. त्याच्यामुळे त्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे. की प्रत्येक तुम्ही म्हणता की क्लासेस काय फायदा होईल की नाही होईल, पण त्या क्लासेसमुळे तुम्हाला 2 मार्क जरी वाढले तर तिथं तुम्ही 20-25 पोरं पाठीमागे सांगता, आणि फायनलला तर अक्षरशः 100 पोरं पाठीमागे पडतात. त्याच्यामुळे किती खूप छोटी गोष्ट वाटली तर ती खूप मोठा इम्पॅक्ट पडते. मग आपण सतत म्हणतो की 1 मार्काने गेली, 2 म्हणतो, असं नाही. मी ठरवलं होतं की आपल्याला करायचं हे 100% मार्गदर्शन घ्यायचं. मग त्याच्यामुळे मी मार्केटमध्ये जे चांगले क्लासेस आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, सगळे क्लासेस लावले, त्यांचं मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यानंतर आमची मेन्सवरती केस पडली होती. त्याचा फायदा असा मला झाला की क्लासेस करायला पण वेळ भेटला मला. त्याच्यामुळे मेन्सचे क्लासेस केले, नोट्स काढल्या, आणि परत त्याचं रिव्हिजन करायला वेळ भेटला. त्याचा फायदा असा झाला की जेव्हा पेपरच्या आधी 1-2 महिने मी एकदम 1 महिना असा प्रिपेअर होतो, एकदम फुल कलम वगैरे सगळे पाठ, बारीक बारीक तरतुदी पाठ, इंग्लिशचे वोकॅब्युलरी पाठ, मराठीचे वोकॅब्युलरी पाठ, म्हणजे पेपर सॉल्व्ह जवळजवळ आम्ही ग्रुपनी 250 ते 200 पेपर सॉल्व्ह केले. आणि सॉल्व्ह करताना असं होतं की प्रत्येक छोटी गोष्ट का चुकलंय ते पण बघायचं आणि का बरोबर आहे ते पण बघायचं. की असं नाही की गुरुमित आपलं की ऍटिट्यूड मध्ये की बरोबर आहे माझा, मला काय गरज आहे, मी काढले उत्तर, पण का बरोबर आहे हे पण आम्ही सांगायचो. की म्हणजे एखादा इंग्लिशचा जर ग्रामरचा क्वेश्चन आहे, मी काढला बरोबर, तर माझे मित्र आणि बाकीच्या माझ्या मित्रांचा चुकला तर माझे मित्र विचारायचे तू का बरोबर, कसं काय बरोबर आला, त्याचं एक्सप्लेनेशन दे. मग जरी मी तुक्का मारला असेल किंवा काय केलं असेल ते मी
जरी मारला असेल तर मी ते सांगायचं सांगायचो की की तुक्का तुक्का मारलाय. मारलाय, पण नसेल तर मग त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचो. हा. त्याच्यामुळे काय झालं, ती कन्सेप्ट माझी एकदा दोनदा असं सतत रिव्हिजन करून ती अजून परफेक्ट बनली. क्या बात आहे. म्हणजे तुक्का मारलेला असेल तर खऱ्या त्याच्या एक्सप्लेनेशन कडे तुम्ही परत जात असाल. परत जात असायचो हा, की- जरी बरोबर तुक्का मारून बरोबर आला म्हणून सुटल्या असं नको हा, व्हायला. कारण ते रेफरन्स बरोबर आहे. बुकच घेऊन बसायचो आम्ही बरोबर. की का बरं शोध लगेचच मग क्या बात आहे, मस्त. असं. तुमची एक बुक लिस्ट सांगता येईल का विषयानुसार, की तुम्ही कोणत्या कोणत्या विषयासाठी कोणती कोणती पुस्तकं वापरली, किंवा आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय सुचवाल तुम्ही ती बुक लिस्ट ज्याला आपण म्हणतो? बुक लिस्ट तर आता मे साठी सांगतो मी की नाही, आधी प्री पासून सुरुवात करू आपण. प्रिलिम साठी बघा, इतिहासासाठी मी गाठाळ सरांचं पुस्तक वाचलं होतं. बरं. आणि भूगोलसाठी महाराष्ट्राचा भूगोल, दीपस्तंभचं एक पुस्तक आहे, महाराष्ट्राचा स्पेसिफिक भूगोल, बरं. ते एक वाचलं होतं, रिव्हिजन दिलं होतं, बेस्ट पुस्तक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी मी आपलं हे अर्थशास्त्राचं हा. कोळंबे कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं होतं. पॉलिटिक्स साठी पण कोळंबे सरांचं. सायन्ससाठी मी आपलं बसके सरांचं पुस्तक वाचलं. आणि राहिलं काय, मॅथ रिझनिंग साठी मी जे प्रॅक्टिस जे PYQ आहेत तसे, आणि कुठलंही पुस्तक करंट अफेअर्स साठी मी परिक्रमा वाचल्या सर, बी ऑनेस्ट. आणि परिक्रमामध्ये मी याला एक सांगावं असं वाटतंय की ज्या कंबाईनचे जे करंटचे प्रश्न आहेत ते वन लाईनर असतात आणि फॅक्च्युअल असतात, की बऱ्यापैकी कमी प्रमाणात कन्सेप्टवर प्रश्न विचारतो. 15 पैकी 10 ते 8, 9, 10 म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न फॅक्च्युअल असतात की वन लाईनर, की तुमचं तिथे एक्झॅक्टली पाठ पाहिजे, तुम्ही तिथे कन्फ्युजच नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा सराव मी जास्त केला की प्रश्न कसा विचारतात, आपल्याला कसं वाचायचं. त्याच्यामुळे सुरुवातीला काय झालं की मी परिक्रमा रोज वाचायचो, सकाळच्या एक अर्धा तासात किंवा 1 तासात एक चॅप्टर वाचून घ्यायचा. आणि अशी परिक्रमा एखादा महिनाभर चालायची, जी मंथली रोज रिडिंग केल्यामुळे. जेव्हा परीक्षेचा काळ यायचा तेव्हा माझी परिक्रमा एक जवळजवळ परीक्षा महिनाभर असल्यानं आठवड्याभरात व्हायची. त्याच्यानंतर परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मी जेवढ्या 8-8, 10-10 महिन्याच्या परिक्रमा असेल ते एका दिवसात वाचून काढायचो. फक्त ओव्हरऑल बघून काढायचं की कसं काय. पेपर वाचन सर मी ऑनेस्ट सांगतो की मी नाही वाचले पेपर, कारण मी डेली परिक्रमा वाचायचो. कारण पेपर वाचताना मी थोडंसं मग वेळ जास्त जायचा माझा, कारण मी संपादकीय वाचायचो. कारण मला कंबाईन करायची होती, माझं टार्गेट फिक्स PSI होतं. मला संपादकीयचं काय करायचं म्हणजे जसं मला पेपरला एक्झामला जे पाहिजे तेच मी माझ्या आचरणात आणलं होतं. जर राजेश शेवाळ मेन्सला असतं तर मी संपादकीय वाचलं सगळं वाचलं असतं, पण माझ्या डोक्यात ते नव्हतं. त्याच्यामुळे मी परिक्रमा फॉलो केली. जे प्रश्न आपले एक्झाम ओरिएंटेड, टू दी पॉइंट जाणं हे तुमच्या यशाचं वैशिष्ट्य दिसतंय मला. टू दी पॉइंट. बरोबर आहे, अगदी खरं आहे. आणि आता मेन्सची जी बुक लिस्ट आहे किंवा मेन्ससाठी तुमच्या तयारीमध्ये कोणत्या कोणत्या अभ्यास साहित्याचा तुम्ही वापर केला? मेन्सला सर GS ला जे बाकीचे सब्जेक्ट आहे सेम रेफरन्स होता. थोडंसं जे एक्स्ट्रा टॉपिक असतील, लोकसंख्या, सामाजिक जे असेल ते भूगोल वगैरे, त्यांना ते थोडं ऍड करून घेतलं. त्याच्यानंतर जे मेन्सला मी क्लासेस लावले होते गणितासाठी, इंग्लिशसाठी, इंग्लिश ग्रामरचं, कारण इंग्लिश ग्रामर माझं BA बॅकग्राऊंड थोडं वीक होतं. महेश पाटील सरांकडे क्लास लावला मी, त्यांचं योग्य मार्गदर्शन आणि ते टू द कॉन्फिडन्स आला की आपण मार्क्स येऊ शकतो. आज एवढंही अवघड नाही की जेवढी आपल्याला भीती मराठीचा मी क्लासेस नाही लावला कुठे, सेल्फ केलं. ग्रुप डिस्कशनमुळे मला त्याचा फायदा झाला की मराठीचं असं नाही की तुम्हाला समजत नाही, तुम्हाला समजतं पण उत्तर काढता येत नाही, कन्फ्युजन होतं मराठी शब्द अवघड असल्यामुळे. आणि तिथं टार्गेट जास्त आहे ना तुमचं, मार्क तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायचे, 50 मार्काचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याचाही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचलं मी, ते बेस्ट आहे. तुम्ही म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की ते वाचा. बरोबर. आणि बाकीचे जे लॉचे आहेत, लॉलाही मी जी आहे आपल्या मार्केटमध्ये, आता लॉ तर कालबाह्य होतं, लॉ आता नाहीच. ठीक आहे, खूप चांगल्या पद्धतीनं. आता PSIच्या तयारीमध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे फिजिकलचा, शारीरिक क्षमता चाचणी. त्यांची तुमची काहीतरी वेगळी कहाणी? सर माझी कहाणी अशी की 2020 जे PSIचं फिजिकल होतं त्याच्यामध्ये मार्क्स काउंट व्हायचे. 2020 पहिलं तुमचं म्हणजे मेन्स झालो ग्राउंडला पहिल्या अटेम्प्टला. थोडा मला असं वाटतं की माझ्यात तो इगो नाही म्हणता येणार, की मला कॉन्फिडन्स होता, की ओव्हर कॉन्फिडन्स म्हणू शकता तुम्ही, की आता आपण एवढं आले थोड्यासाठी कशाला जातोय. आणि मी थोडा यंग होतो, त्याच्यामुळे मी मॅच्युरिटीचा अभाव होता माझ्यामध्ये की काय करायचं नक्की फिजिकलला. आधी सरांनी केलं होतं, पण मग मी काय केलं की प्रॅक्टिस चालू केली ग्राउंडची. पण झालं असं की माझं वजन थोडं जास्त वाढल्यामुळे मी 2 टाइम प्रॅक्टिस चालू केली. मी सकाळी पळायचो, संध्याकाळी पळायचो, फक्त पळायचो. म्हणजे टार्गेट होतं की आपल्याला रनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे, कारण काउंट व्हायचे मार्क्स. आणि झालं असं की मी एक 6-7 महिने कंटिन्यू दररोज 2 टाइम पळल्यामुळे
मी ऐन एक्झामच्या वेळेस आजारी पडलो, विकनेस आला मला. अरे बापरे. आणि विकनेस असा आला की जवळजवळ 15 दिवस ग्राउंड आलो होतो आणि मी आजारी पडलो. त्याच्यामध्ये अक्षरशः मला ऍडमिट करावं लागलं, पेशी कमी झाल्या, प्लेटलेट्स कमी झाल्या. आणि त्याचा फटका असा बसला की जेव्हा ऍक्च्युअल नाशिकला माझं ग्राउंड झालं त्याला मला फक्त 65 मार्क आले. जो मुलगा 80+ घेऊ शकत होता त्याला 65 वरती 65 कॉम्प्रोमाइज करावं मला लागलं compromise स्वतःच्या करावं चुकांमुळे. आणि जी माझी 32 मार्कची लीड होती मेन्सला ती पण तुटली माझी आणि मी पूर्ण बाहेर पडलो. म्हणजे अख्ख्या प्रोसेस मधनं मी पूर्ण बाहेर पडलो. मग त्यात काय डिप्रेशन वगैरे आलं किंवा काय, कसं मॅनेज केलेलं? डिप्रेशन तर वाईट वाटलं सर, म्हणजे की एवढ्या सगळ्या गोष्टी सगळं घरच्यांकडून खूप हातातोंडाशी अपेक्षा आलेला लागल्या घास होत्या. गेला. हो, हातातोंडातला घास गेला. पण मार्गदर्शक होते, सहकारी होते सोबतचे, त्यांनी एवढं स्ट्रगल केलेलं आपण पाहिलेलं. आपलं तर काहीच नव्हतं, पहिलाच अटेम्प्ट होता. बाकीचे सर म्हटले अरे तू पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ग्राउंड पर्यंत इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला, शेवटी 6 मार्क्सची पोस्ट गेली माझी. हे खूप मोठी गोष्ट आहे. कितीतरी मुलांचं असं अख्खं हे करिअर गेलं की ते प्रिलिम पण नाही पास झाले, तू तर इथपर्यंत पोहोचले. त्याच्यामुळे खचून जाऊ नको. सरांनाही भेटलो क्लासेसच्या, त्यांनी गाईड केलं, सहानुभूती एक मला आधार दिला, की मोटिवेट केलं की ठीक आहे एवढं काय होत असतं, अपयश यशाची पहिली पायरी म्हणतात. त्याच्यामुळे मी परत तयारी केली, परत तेच प्रोसेस सेम, परत अभ्यास चांगला केला. परत ह्यावेळेस मला मेन्सला 2021ला 60 मार्क्सची लीड होती, 60 मार्कची लीड होती. त्याच्यामुळे ह्यावेळेस ग्राउंड पण क्वालिफाय होतं. त्याच्यामुळे मला शाश्वती होती की ह्यावेळेस आता होणार आहे मी. आता हे तर एक महत्वाचा मुद्दा होत होता, ग्राउंड क्वालिफाय झाल्यामुळे मुलाखत. त्या मुलाखतीची तयारी कशी केली आणि त्याचं काय भीती वाटत होती किंवा कसं मुलाखतीला सामोरं जायचं? एक अनुभव होता पाठीशी मुलाखत देण्याचा, मग त्यावेळेस काय नव्यानं केलं? पण मुलाखतीचं दडपण येतच, कारण मी थोडा नवीन असल्यामुळे जरी अनुभव असला तरी प्रत्येक असं नाही की तुम्हाला मुलाखतीला मागच्या वेळेस चांगले मार्क्स पडलेत ह्यावेळेस त्याच्यापेक्षा भारीच पडतील, त्याच्यापेक्षा कमी येऊ शकतात. असं नाही की तुम्हाला शाश्वती, इथे कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही. असे कितीतरी मुलं आहेत ते मागच्या वर्षी त्यांना 30 मार्क होते पण ह्यावेळेस 21 मार्क्स. त्याच्यामुळे मी तयारी तर जोरातच केली होती. ग्रुप डिस्कशन असेल, आम्ही गार्डन मध्ये बसायचो संध्याकाळी, दिवसभर पेपर वाचन असेल, बाकीचा जो माझा इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट असेल त्याचं अवांतर वाचन असेल की त्याच्यावर कसा क्वेश्चन येईल, अशा सगळ्या लहान लहान गोष्टी. सरांकडे मॉक इंटरव्ह्यू देणं असेल, 68 सरांकडे मॉक इंटरव्ह्यू दिला. सरांनी म्हणजे माझ्या चुका ज्या आहेत त्यातून मी माझं बेस्ट कसं देता येईल, म्हणजे चुका सांगितल्याच पण चुकातून मी चुकाचं तू पॉझिटिव्ह कसं हे इम्प्रेशन पाडू शकतो. असं की सर मला म्हटलं की तू यंग आहेस, त्याचा तू गोष्टीचा फायदा करून घे, तू तिथे सांग की तुम्हालाच का करावं PSI, असं वगैरे गोष्टी प्रश्न विचारले. तर असं प्रत्येक अँगलनी एक योग्य मार्गदर्शन भेटलं. सरांना एक मोठा अनुभव होता या फील्ड मधला, त्यांचा एक खूप जास्त फायदा झाला. ड्रेस सेन्स असेल, कारण मी ठरवलं होतं की आपल्याला काही हीच कपडे घातले तर ऍव्हरेज मार्क घेऊन यायचे, पण सर म्हटले नाही तू ड्रेस चेंज कर, की असं हे कर, टाय घाल, कोट घाल, किंवा बाकीचे जे आहे सगळ्या गोष्टी लहान लहान आपण म्हणतो की काय एवढं मॅटर नाही करत, पण करतं मॅटर करतात गोष्टी. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा फायदा झाला. मॉक इंटरव्ह्यू दिले पाहिजेत, कॉन्फिडन्स असतो. इथला जरी आपण म्हणत असलो की तितकासा हे होत नाही, पण कॉन्फिडन्स असतो. बरोबर आहे. या इंटरव्ह्यू साठी सरावाचा भाग आहे. करेक्ट आहे, व्हेरी नाईस. आता परत या सगळ्या प्रोसेस तुम्ही खूप चांगले एक्सप्लेन केल्या, खूप खूप धन्यवाद तुमचे. आता तुमच्या जनरेशनकडे मला यायचं आहे. तुमच्या जनरेशनमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. आता सोशल मीडिया आणि हा स्मार्टफोन हा एक वेगळी समस्या किंवा एक वेगळी चॅलेंज बनलेला आहे, किंवा आपण त्याला म्हणू ती दुधारी तलवार ठरते. चालले तर समोरचा नाही तर आपला गळा कापणार आहे. तर त्याला कसं मॅनेज करायचं आणि काय त्या सल्ला द्याल तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना? सर मला नवीन विद्यार्थ्यांना एक सांगणे की करायचंय तर 100% करायचं, नाही तर करायचंच नाही. तुम्ही जर लायब्ररीमध्ये येऊन जर इंस्टाग्राम वापरत असाल तर काय अर्थ आहे? बरोबर. आणि आता बघताय तुम्ही होतंय ते. तुम्ही आता मुलं बऱ्यापैकी प्रॅक्टिस करतात, अभ्यास करतात, त्याची रील्स बनवून टाकतात. म्हणजे की वक्त आएगा मेरा, मैं भी दिखा दूंगा, असं काहीतरी असतं की मी पण एक दिन करके दिखाऊंगा. हे तुम्ही स्टोरीला का सांगता? काय गरज आहे? आणि आपण जे बघतो असं की आपण मनातलं एखाद्याच रील बघितलं असं की मे बी दिखा दूंगा. ज्या वेळेस तुला अभ्यासाचा आत्ता जो अभ्यासाचा वेळ लायब्ररी जाऊन त्यावेळेस तुम्ही अभ्यासच करा ना. बरोबर. बाकीचे कशाला गोष्टी करता? मी तर म्हणतो की पूर्ण बंद करावं. एक तुमचं तर 100%, माझं एक नवीन विद्यार्थ्यांना आहे की तुम्हाला जर यायचंय ना तर 100% द्यायचंय म्हणून या. रिझल्ट काही येऊ द्या, तुम्ही तुमचं 100% द्या. त्याचं तरी समाधान घेऊन घेऊ द्या की मी प्रयत्न केले. बरेच मुलं काय म्हणतात, अरे काय टाइमपास केला मी, काय केलं, अभ्यासच नाही केला, हे केलं, वर्ष वाया. उमेदीची वर्ष असतात. 21, 22, 23 म्हणजे ही तुमचं पूर्ण आयुष्यभर तुम्ही काय करणार आहे ती ठरवणारी वर्ष आहेत.
आणि त्या काळात जर असा सोशल मीडियाचं म्हणजे त्यात वाहत जाऊन जर अशा काही गोष्टी मी पर्सनली वेळखाऊ सर करायच्या. मोबाईल माझा बंदच असायचा. बंद पूर्ण बंद म्हणजे केला. मोबाईल बंद म्हणजे इंस्टाग्राम डिलीट होतं, व्हॉट्सअप डिलीट होतं, येऊन जाऊन फक्त टेलिग्राम होतं. त्याच्यामध्ये आपल्या अभ्यासाचे अपडेट तिथं असतात, टेस्ट सिरीज आयोगाच्या टेस्ट सिरीज अपडेट, काही करंटचे आहेत, क्लासेस असतील, बरोबर. जे काही काही नोट्स असतील ते टाकतात. त्याचं वाचन करून घ्यायचं. कुठलाही बरोबर. क्लास वाईट नाही, कुठलाही म्हणजे असं काही चुकीचं टाकत नाही. तो बरोबर. वाचून घ्यायचं, आपला फायदा करून घ्यायचा. ही आपला गोष्ट फायदा सगळ्यात कशात आहे हे बघितलं कळणं पाहिजे. महत्वाचं आहे. हां. आणि वेळ सर इतका महत्वाचा आहे ना की तुम्ही सोशल मीडियावरती वेळ कसा गेला रील स्क्रोल करता करता 2 तास 1 तास समजतच नाही. त्याच्यामुळे तो वेळ युटिलाइज करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर मी विद्यार्थ्यांना सांगतोय जर करायचं असेल तर 100% द्या. मोबाईल डिलीट, बाकी डिलीट करा. 4-5 वर्ष बंद करून टाका या गोष्टी. नंतर सगळं जग कौतुक करणार आहे झाल्यानंतर. बरोबर आहे. तुम्ही तुमचे रील्स बनणार आहेत. रील्स बघा, नंतर रील्स बनवा, टाका, किती लाईक्स येतील कमी, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या गोष्टी झाल्यानंतर त्याला किंमत आहे. हां, बरोबर. जर व्हायच्या आधी जर तुम्ही टाकत असताल हां. तर मग काय अर्थ नाही अर्थ सर. नाही. 2-4 लोक बघणार आणि मनातल्या मनात म्हणणार अभ्यास कर, कशालाही फालतूपणा करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता अभ्यासाची वेळ आहे, शांततेत अभ्यास करावा, बरोबर. बाकी गोष्टी बंद कराव्या. काही होत नाही, कोणी कुठं जात नाही. हां. यश आल्यानंतर सगळे येतात, कौतुक सगळे करतात, तुमच्याविषयी. भेटतात. कोणी रागवत नाही, कोणी असं म्हणत नाही की बाबा तू मला का बोलला नाही, हे नाही. सगळ्यांना समजतं गोष्टीला, कुठल्या गोष्टीला कधी प्रायोरिटी द्यायची. बरोबर. त्याच्यामुळे मी एक विनंती करेल की तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा बरोबर आहे. आणि झोकून द्या इकडे. इतकंही अवघड नाहीये की बाबा जेवढी आपल्या मनात भीती आहे ती प्रोसेस तुम्ही म्हणजे प्रामाणिकपणे फॉलो केली तर नक्की यश मिळणार. याचे मला वैयक्तिक अनुभव आहेत. अरे वा. त्याच्यामुळे पण तुमच्या अनुभवातून तरी आता नवीन विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता नेमकं करत असताना आपल्याला जर PSI व्हायचंय, आपल्याला वर्दी मिळवायची आहे, ध्येय आपलं ठरलेलं आहे, तर ध्येयावरती चालत असताना आपण फोकस होऊन चाललं पाहिजे. बरोबर आहे का? ज्या गोष्टीवरती आपण फोकस करतो तेच आपल्याला मिळत असतं, हे यातून सिद्ध होतंय. आणि आता जाता जाता एवढ्या आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. PSI या पदाबद्दल तुम्ही सांगितले. आता पुढं आता कमी वयामध्ये हे तुम्हाला यश मिळालेलं हो आहे, सर. तर पुढची काय वाटचाल असणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याकडे बघताय सगळ्या प्रोसेस? सर सध्या तरी कॉन्फिडन्स माझा आहे, अभ्यासाच्या फ्लो मध्ये पण आहे, अभ्यास पण चालू आहे. तर मी पुढची येणारी राज्यसेवा 2024ची फोकस करा. त्याचा फोकस करणार आहे आणि अभ्यास करणार आहे. ओके. कारण आता एक माझ्याकडे एक अनुभव आहे आणि त्याचा फायदा नक्कीच करून घेईल. आणि ह्याच्यापेक्षा बेटर काही मिळत असेल तर तेही आवडेल मला, क्लास 1 किंवा DYSP बरोबर आहे. जे काय असेल ते. पण मी बरोबर. प्रामाणिकपणे प्रयत्न नक्की करेल. अरे वा. यासाठी टीम इन्फिनिटीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. Thank you, sir. आणि PSI जाधव यांना विसरून आपल्याला चालणार नाही. त्यांच्यासारखीच कर्तबगारी आणि त्यांच्यासारखाच न्याय मिळवून देणारा एक इन्स्पेक्टर या महाराष्ट्राला मिळाला आहे असं मी मानतो. आणि तुमच्या या पुढच्या भावी कारकिर्दीसाठी खूप खूप परत एकदा शुभेच्छा देतो. Thank you, थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच.